नमस्कार मंडळी, आपल्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. ज्या पद्धतीने थंबनेल दिलेला आहे त्यावरून तुम्हाला माहीत झालं असेल की आजचा टॉपिक कशावर आहे. खूपदा मला बऱ्याचदा पब्लिकमध्ये असा प्रश्न विचारला जातो की तू तुझा वेट लॉस कसा केला आफ्टर प्रेग्नन्सी अन्वीच्या वेळेला. तीच जर्नी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप याच्यातून भरपूर लेडीजला मदत मिळेल किंवा टिप्स मिळू शकतात. ज्या अशा टिप्स आहेत ज्या घरच्या घरी तुम्ही फॉलो करू शकता, कुठल्याही जिमला न जाता. ज्या लेडीजला पॉसिबल होत नाही घराच्या बाहेर निघणं, कारण बऱ्याचदा असं होतं की लहान बाळ असतं, कंटिन्यू त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. एक न्यूक्लिअर फॅमिली असलं की सिंगल पर्सन किंवा सिंगल घरी एकटी लेडीज असते आणि तिला सगळं बघावं लागतं. अशा सगळ्याच्यामध्ये घराच्या बाहेर पडणं पॉसिबल होत नाही. अशा लेडीजसाठी काही टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लेट्स स्टार्ट. माझी जी वेट लॉसची जर्नी आहे ती आहे 6 मंथची. आता भरपूर जणांना असं वाटेल की मी एवढे मंथ का बरं घेतले वेट लॉस करण्यासाठी. वेट लॉस करण्याचे भरपूरसे मार्ग आहेत, भरपूरसे टाईप्स आहेत. कुणी जिम लावतं, कुणी ट्रेनरच्या अंडर वेट लॉस करतो, कुणी प्रॉपर प्रोटीन घेऊन वेट लॉस करतात, कुणी घरच्या इन्ग्रेडियंटनी वेट लॉस करतात. असे भरपूरसे वे आहेत ज्या याच्यातून तुम्ही वेट लॉस करू शकता. डॉक्टरशी कन्सल्ट करून सुद्धा तुम्ही वेट लॉस करू शकता. माझी जी जर्नी आहे, मी कुठल्या पद्धतीने वेट लॉस केलेला आहे आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि कम्प्लीट मी 6 मंथ घेतलं होतं. 6 मंथ यासाठी कारण त्याच ड्युरेशनमध्ये आमचं ट्रॅव्हलिंग पण झालं. त्या ड्युरेशनमध्ये मी गावाकडे होती. त्या ड्युरेशनमध्ये त्या 6 मंथमध्ये मी नागपूरला पण शिफ्ट झाली आफ्टर 5 मंथ आणि 5th मंथची झाल्यानंतर. भरपूरसे एकतर प्लेसेसचे पण चेंजेस झाले. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग म्हटलं की बाहेर जे मिळेल ते खावं लागतो. या सगळ्या थोडंसं शेड्यूल चेंजेस होत असल्यामुळे मे बी मला 6 मंथ लागले. टिप्स आहेत ज्या मी ड्युरिंग प्रेग्नन्सी मी फॉलो केलेल्या होत्या अन्वीच्या वेळेला. त्यामुळे एक्स्ट्रा जो वेट गेन आहे ते माझं झालेलं नव्हतं आणि कुठे ना कुठं माझी बॉडी एंडपर्यंत म्हणजे 9 मंथपर्यंत फ्री मुवमेंटमध्ये होती. म्हणजे मी इझिली चालू शकायचे. नॉर्मल शूज घातले तरी मी कुठे पण. मी भरपूर ट्रॅव्हल केलेलं आहे अन्वीच्या वेळेला, भरपूर फिरलेली आहे. पूर्ण 9 मंथ मी जॉब केलेला आहे. कुठे ना कुठे आपल्याला स्वतःच्या बॉडीला मुवमेंटमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे, ॲक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे. मी इव्हनिंगला किंवा मॉर्निंगला पॉसिबल झालं तर मॉर्निंगला, मोस्टली माझं इव्हनिंगलाच असायचं. 5-5:30ला जर ऑफिसमधून आलं तर त्यानंतर मी वॉकला चालली जायची, भरपूर लांब शूज घालून जायची. असं होतं की एक स्पेसिफिक मंथ नंतर तुम्हाला चप्पल घालून किंवा नॉर्मल सँडल घालून चालणं पॉसिबल होत नाही. एक स्पेसिफिक स्टेप्स जर चाललं तर असं वाटतं की आपण समोर वळू शकणार नाही. अशा वेळेला शूज घालायचे, प्रॉपर जे आपले स्पोर्ट्सचे शूज असतात, प्रॉपर ज्यांचं बेस व्यवस्थित असतो अशा पद्धतीचे शूज यूज करायचे, जेणेकरून कितीही जर हेवी बॉडी असेल तरी आपल्याला इझिली त्यावर चालता येतं. आणि अशा पद्धतीने जर आपण आधीपासून जर रुटीन स्टार्ट ठेवलं प्रेग्नेन्सीमध्ये, बॉडीची हालचाल जर ठेवली, घरातली कामं थोडीफार जर करत असली, तेवढ्या जास्त प्रमाणात त्रास जात नाही समोर वेट लॉस करण्यासाठी, कारण ऑलरेडी आपली बॉडी त्या गोष्टीसाठी ऑलरेडी तयार झालेली असते. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे ड्युरिंग प्रेग्नेन्सी. मी रोज संध्याकाळ झाली की वॉक करायला जायचे, 2 ते 3 राऊंड करून घरी पायीच परत. अशा पद्धतीचं माझं रुटीन होतं, त्यामुळे बॉडी भरपूर प्रमाणात माझी फ्री होती पूर्ण 9. ही झाली प्रेग्नेन्सीच्या वेळेला काळजी घ्यायची, प्रेग्नेन्सीच्या वेळेला फॉलो करायच्या काही टिप्स ज्या मी फॉलो केलेल्या होत्या आणि मला याच्यातून भरपूर चांगलं एक्सपिरियन्स मिळालेला आहे. आफ्टर प्रेग्नेन्सी भरपूरदा असं होतं की बाळ फिडिंगवर असतो आईच्या आणि वेट लॉस करणे किंवा डाएट करणे हे सगळं पॉसिबल होत नाही. तर 6 मंथ तरी तुम्ही जर बाळ फिडिंगवर असेल, बाळ जर आईचं दूध घेत असेल तर स्टार्टिंगचे जे 6 मंथ आहेत ते तुम्ही फुल डाएट, फुल तुमचा मिल घेऊ शकता. तुम्हाला जे पण काही गेन करायचं आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता तुमचं 6 मंथ. कारण मोस्टली जे बाळाचं फिडिंग असतं किंवा फिडिंग केलं जातं बाय मदर ते 6 मंथपर्यंतच असतं. त्यानंतर मोस्टली बॉटलवर सगळे शिफ्ट होतात. आजकालच्या ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आहे सगळ्यांची त्या पद्धतीने. आता ज्या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या सगळ्या मी माझ्या स्वतः डिसाईड केलेल्या आहेत. सगळ्यात मेन आपल्या बॉडीसाठी हानिकारक जे आपण
आपण कंटिन्यू मॉर्निंग पासून गेन करतो ते म्हणजे शुगर. सो सगळ्यात आधी जर आपल्याला ठरवायचं आहे की वेट लॉस करणे आहे, तर सगळ्यात आधी तुमच्या लाईफमधलं किंवा तुमच्या जेवणातलं शुगरचं जे प्रमाण आहे ते कम्प्लीट तुम्हाला बंद करावं लागेल. माझे जे स्टार्टिंग आहे डाएटची ती कम्प्लीट मी चहापासून स्टार्ट केलं होतं. मी कम्प्लीट चहा बंद केलेला होता. मी एकही वेळेला चहा घेत नव्हती किंवा जेवढे पण गोड पदार्थ आहेत किंवा साखरेने बनलेले जे पदार्थ आहेत ते कम्प्लीट मी माझ्या जेवणातून किंवा खाण्यातून सगळे ते मी मायनस करून घेतले होते. फक्त तुम्ही गुळाचे पदार्थ खाऊ शकता, कारण गुळ हा खूप हेल्दी असतो, आपल्या बॉडीसाठी खूप उपयुक्त असतो, भरपूर त्याचे बेनिफिट्स आहेत आपल्या बॉडीसाठी. सो अशा पद्धतीचे तुम्ही गुळ जर साखरच्या ठिकाणी गुळ जर घालत असणार भाजी वगैरेमध्ये, जसं लाईक वांग्याची भाजी यामध्ये आपण खूप जण साखर घालतो, तसं साखर न घालता आपण गुळ घालून पण बनवू शकतो. सो अशा पद्धतीचे काही काही जे टिप्स आहेत ते आपण फॉलो करू शकतो आणि इझिली घरच्या घरी वेट लॉस होतो. फक्त ज्यांना आता थायरॉइड वगैरे आहे किंवा खूप हेल्थ वाढलेली आहे किंवा ज्यांना वाटते की नाही आपलं बॉडी स्ट्रक्चरच असं आहे की जोपर्यंत आपण अंडर ट्रेन जाणार नाही किंवा एखाद्या ट्रेनिंग पर्सनकडे जाणार नाही तोपर्यंत होणार नाही, ते जाऊ. सगळ्यात आधी मला आधी माहीत झालं की शुगर एक अशी गोष्ट आहे जे आपलं वेट गेन करण्यासाठी खूप जास्त एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणू शकतो किंवा सगळ्यात घातक पदार्थ आहे. आणि वेट लॉससाठीच नाही पण कुठलेही नॉर्मली ज्यांचा ऑलरेडी वेट लॉस आहे त्यांनी पण शुगर गेन करू नये. जेवढं आपल्या बॉडीला गरज आहे तेवढंच गेन करायचं. ऑलरेडी तेवढं आपल्याला राईसमधून मिळत असते आणि आपल्या जेवणातून जेवढं आपल्या बॉडीला गरजेचं आहे तेवढं मिळत. मध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवू शकते की कधी कधी असं होतं की आपलं शुगर लेवल कमी होऊ शकतं किंवा आपल्या जेवणातून कधी कधी असं होतं की आपल्याला जेवढं आपल्या बॉडीला गरज आहे तेवढी शुगर मिळत नाही. सो अशा वेळेला थोडीफार चॉकलेट तुम्ही स्वतःजवळ ठेवू शकता या सगळ्या याच्यामध्ये, किंवा थोडंफार जर वाटलं तर थोडंसं बाईट खाता येईल. एक असं इन्ग्रेडियंट आहे ज्याने पण वेट लॉस भरपूर प्रमाणात करता येतो, जे आहे चिया सीड्स. तुम्ही भरपूर ठिकाणी बघितलं असेल, आपण जे बाहेर शेक घेतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, काजू शेक, बदाम शेक येतात किंवा फालुदा ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये जे छोटे छोटे बिया दिसतात, सो तेच आहे चिया सीड्स. कुठल्याही मार्केटला ते अवेलेबल असतात. रात्रीला भिजू घालायचे आणि सकाळी ते गेन करायचं. सो याचं पण एक ॲक्च्युली स्पेसिफिक टाईम लिमिट म्हणू शकतो किंवा एक स्पेसिफिक ड्युरेशननुसार, स्पेसिफिक टाईमनुसारच हे गेन केलं जातं. कारण याचं सेवन व्यवस्थितरित्या जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे वेट लॉस करण्यासाठी यूज होत नाही, कारण याचं चुकीच्या पद्धतीने पण याच्या बॉडीवर रिॲक्ट होऊ शकतो. सो ज्यांना एक्सपिरियन्स आहे या चिया सीड्सचा तुम्ही त्यांना विचारून गेन करू शकता. म्हणजे ओव्हर इटिंग, सतत थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खात राहणे, थोडंसं काहीतरी बनलं तर खाणे, मग अजून थोड्या वेळाने काहीतरी दिसलं तर मग ते खाणे. सो ही जे हॅबिट आहे कम्प्लीट तुम्हाला बंद करावं लागेल, तेव्हाच तुम्ही वेट लॉस करू शकणार. एक तुम्हाला कुठल्या वेळेला काय खायचं आहे हे एक तुम्ही रुटीन फॉलो करा व्यवस्थित. मॉर्निंगला टी कट केलं, सकाळचं जे जेवण आहे ते कम्प्लीट करायचं. त्यानंतर दुपारला तुम्ही थोडंफार काही घेऊ शकता जेणेकरून पोटाला आधार मिळायला पाहिजे, कारण मॉर्निंगला जेवण केल्यानंतर पूर्ण दिवसभर पोट खाली असतो आणि डायरेक्ट रात्रीला जेवतो. अशा आपण वेळेला अशा पण स्थितीत भरपूरदा ॲसिडिटीचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सो दुपारला अशा काही गोष्टी घ्यायच्या, लाईक ज्युसेस घेऊ शकता तुम्ही किंवा मोठ आलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात त्या घेऊ शकतो आपण, किंवा घरी जे हलके चिवडे बनलेले असतात, लाईक मुरमुऱ्याचे वगैरे चिवडे बनलेले असतात, सो ते घेऊ शकतो. म्हणजे जे पोटाला फक्त आधार देतील अशा वस्तू आपण घेऊ शकतो. कुठेही ब्रेड्स नाही खायचे या ड्युरेशनमध्ये, जे बॉडीला हेवी ठेवत आहेत किंवा फक्त लाईट वेट आपल्याला पोटाला एक आधार देतात, अशा पद्धतीचे गोष्टी तुम्ही दुपारी गेन करू शकता. राहिलं प्रश्न रात्रीचं, सो रात्रीचं जेवण मोस्टली प्रयत्न करायचं की लवकरात लवकर जेवणाचा 8 वाजेच्या आधी तुम्हाला जेवण करायचं आहे, कारण जेवल्यानंतरचा जो ड्युरेशन आहे डायजेशनचा तो व्यवस्थित तुम्हाला टाईम मिळणे खूप गरजेचं आहे. भरपूर जण असे करतात की रात्रीला 10 वाजे जेवतात आणि लगेच जाऊन झोपतात. सो अशा वेळेला काय होतं ना, आपल्या डायजेशनची जी क्रिया असते ती बरोबर होत नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास जाणवायला लागतो किंवा एक स्पेसिफिक एज नंतर जे डायजेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते क्रिएट व्हायला लागतं. सो आपलं जेवढं
एक रुटीन असतं किंवा ज्या पण गोष्टी तुम्ही डाएट करण्यासाठी घेताय किंवा वेट लॉस करण्यासाठी घेताय तेवढंच महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्या वेळेला काय गेन करत आहेत, कुठल्या वेळेला कुठली वस्तू खाताय. आणि 10 ते 11च्या मधात मॉर्निंगचं जेवण करायचं, कंप्लीट जेवण करायचं. जेवढं जेवण करायचं आहे ते मॉर्निंगलाच जेवण करायचं. दुपारला थोडंसं ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही हलक्या वस्तू घेऊ शकता, लाईक ज्युसेस झाले, प्रोटीन असलेल्या वस्तू झाल्या, अशा पद्धतीचं आपण काहीतरी खाऊ शकतो. संध्याकाळचं जे जेवण आहे ते कधी पण हलकं जेवायचं, जेणेकरून डायजेस्ट होण्यासाठी आपल्या बॉडीला जास्तीत जास्त हेल्प होतं ते. आणि प्रयत्न करायचं सिंपल जेवण करण्याचं, कारण रात्रीचं जेवण हा नेहमी सिंपलच असायला हवं, खूप हेवी जेवण नाही जेवायचं. सो अशा पद्धतीचं मी माझं हा रुटीन केलेलं होतं. मी कंप्लीट 6 मंथ चालू ठेवलं होतं आणि मला खरंच त्याचे रिझल्ट मिळाले. सगळ्यात मेन या सगळ्या जर्नीमध्ये माझं मेन जे होतं ते होतं शुगर. खूप मला आधीपासून गोड खायची सवय नाही आहे, तरी पण चहा एक अशी गोष्ट आहे आपल्या लाईफमध्ये जे आपल्या बॉडीचं पूर्ण सिस्टीम आहे ते बिघडवत असतं, पण आपल्याला हे लक्षात येत नाही. कारण एक स्लो पॉयझन जे म्हणतात ना, त्या पद्धतीची ही वस्तू आहे चहामध्ये, मेन म्हणजे शुगर. सो अशा पद्धतीने मी माझं रुटीन फॉलो केलं होतं आणि 6 मंथमध्ये मी माझं वेट लॉस केला होता. मला ॲक्च्युली वाटलं नव्हतं की मी खरंच या रुटीने वेट लॉस करू शकेन, पण ते खरंच पॉसिबल झालं आणि ते सक्सेस पण झालं. सो त्यानंतर कधीच माझं वेट गेन झालेलं नाही. मग मी माझ्या नॉर्मल रुटीनवर आले, पण मी आताही माझं जे चहा आहे ते मी फक्त मॉर्निंगचं घेते, संध्याकाळचं किंवा त्यानंतर कधीच घेत नाही. मी इवन बाहेर गेली तरीसुद्धा मी कुठल्या बाकी वेळेला चहा पित नाही. माझं फक्त मॉर्निंगचं टी असते आणि शुगर पण माझं एक लिमिटमध्येच म्हणजे शुगर गेन करते मी. सो अशा पद्धतीचं माझं रुटीन होतं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर घेऊन यायचं ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण नेक्स्ट टॉकमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर. बाय.